तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, या येणाऱ्या 17व्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार, त्याचसोबत 2100 रुपयासंदर्भात काय सकारात्मक अपडेट आलेली आहे. तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीच्या ज्या काही नवीन अपडेट्स आहे त्या फक्त 1 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. कारण नोव्हेंबरचा महिना आता संपलेला आहे, जेमतेम 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे. 3 डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे. त्यानंतर एक GR प्रसिद्ध करून लवकरच तुमच्या खात्यावर 10 तारखेपर्यंत हे पैसे जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे. तर यासाठी कोण महिला पात्र असणार, ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला पात्र असणार आणि या 17व्या हप्त्यासाठी तुम्हाला KYCची गरज नसणार आहे. त्यानंतर 2100 रुपये संदर्भात सुद्धा एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून 2100 रुपये देण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.